संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग, सहकार नगर, खोपोली, जिल्हा रायगड। फोन नंबर 02192264888 9168308081। मांडवा जेटी येथे ब्रेकवॉटर बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पर्यटकांना लवकरच ही सेवा उपभोगता येणार आहे। मरीना प्रकल्पही लवकरच उभारण्यात येणार असल्याने संपूर्ण वर्षभर येथून प्रवासी वाहतूक सुरू राहणार असून रखडलेली रोरो सेवाही सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। या सेवेमुळे पर्यटकांचा तासाचा प्रवास 45 मिनिटांवर येणार आहे। अलिबाग तालुक्यातील मांडवा समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जेट्टीच्या बाजूला सुरू असलेल्या ब्रेकवॉटर बंधाऱ्याचे काम जोरदार सुरू आहे। हे काम येत्या 2 ते 2.5 वर्षात पूर्ण होणार असून येथील जेट्टीमधून सध्या मुंबई मांडवा अशी सागरी वाहतूक सुरू होणार आहे। पावसाळ्याच्या काळात ही वाहतूक सेवा बंद असते। पावसाळ्यात समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येथील जेट्टीवर समुद्र लाटांचा मारा मोठ्या प्रमाणावर होत असतो। परिणामी येथील प्रवासी वाहतूक पावसाळ्याच्या काळात बंद असते। या सर्व बाबी लक्षात घेऊन मांडवा जेट्टीच्या ठिकाणी ब्रेकवॉटर बंधारा बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने हा प्रश्न कायमचाच निकाली निघणार आहे। ब्रेकवॉटरचा बंधारा बांधल्यानंतर येथे छोट्या मोठ्या बोट पार्क करण्यासाठी मोठा मरीना प्रकल्प बांधला जाणार आहे। त्या ठिकाणी लहान मोठ्या किमान 50हून अधिक बोट पार्क होतील असा अंदाज व्यक्त होतोय। त्यामुळे प्रवासी वाहतूक अधिक सुखकर होणार आहे। सध्या येथे या प्रकारचा प्रकल्प अस्तित्वात नसल्याने अनेक बोट येथील जेट्टी परिसरात अस्ताव्यस्त स्वरूपात उभ्या राहत आहेत। त्यांना एक प्रकारची शिस्त येण्यास या निमित्ताने मदत होईल। देशातील अनेक ठिकाणी असे प्रकल्प सुरू आहेत। सध्या मुंबई ते मांडवा या जलवाहतुकीच्या माध्यमातून वर्षातून किमान 4 ते 5 लाख लोक प्रवास करीत आहेत। या ठिकाणी बंधारा तसेच मरीना प्रोजेक्ट उभारल्यानंतर प्रवाशांची संख्या दुप्पट वाढणार आहे। परंतु हा प्रोजेक्ट साकार होण्यासाठी पहिल्यांदा बंधारा बांधणे आवश्यक आहे। सध्या सुरू असलेल्या जलवाहतूक सेवेला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो। या मार्गाने प्रवास केल्यास पर्यटकांचा वेळ वाचणार आहे। त्यामुळे संपूर्ण वर्षभर ही बोट सेवा सुरू राहिल्यास प्रवाशांच्या संख्येवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही, उलट ही संख्या वाढणार आहे। रायगडात पर्यटन स्थळांची संख्या अधिक आहे, त्यामुळे वीकेंडसाठी मुंबईकर रायगडला पसंती देत असतात। संपूर्ण वर्षभर येथून जलवाहतूक सुरू झाल्यास येथील पर्यटन व्यवसायाला नक्कीच चालना मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी। संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। अपडेट रहा आमच्या सोशल साइट सोबत। लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।